14 जुलै 2024 वार रविवार या दिवशी धम्मोदय बुद्ध विहार धम्मवन परिसर दाताळा या विहाराच्या जागेमध्ये राऊ प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक अध्यक्ष आदरणीय पी.डी. झडते सर यांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बोधी वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे। या माध्यमातून पी.डी. झडते यांचा एक संदेश आहे की जशी बोधी वृक्षाने बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्याप्रमाणे या ठिकाणी या बोधी वृक्षाच्या शीतल छायेमध्ये धम्म वाढावा, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये धम्म रुजवावा हा मानस ठेवून या ठिकाणी बोधी वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे। पी.डी. झडते सर हे गेल्या 2017 पासून सतत पर्यावरण या माध्यमातून वृक्ष लागवडी करतात। एक चांगला उपक्रम त्यांनी राबवतात। त्यांचा मानस आहे की या झाडापासून माणसाला हवा मिळते, या झाडापासून माणसाला शीतल छाया मिळते आणि वातावरण निरोगी राहते। या झाडापासून माणसाला फळे मिळतात, या झाडापासून माणसाला सुगंधित फुले मिळतात, या झाडापासून माणसाला नवीन ऊर्जा मिळते। हा यांच्या माध्यमातून राऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 2017 पासून सतत हा उपक्रम राबवितात। त्या माध्यमातून आज या ठिकाणी राऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पी.डी. झडते सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी सविनय जय भीम करतो। आपला ज्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे हा पर्यावरणाचा जो आपला मानस आहे तो आपण यांचा उद्देश काय आहे यांच्या पाठीमागे आपला सांगावं। जय भीम। मी पी.डी. झडते, राऊ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। मित्र, या ठिकाणी विशेषतः सांगण्याचा मला अतिशय आनंद होतो की ह्या धम्मोदय बौद्ध विहार धम्म परिसर दाताळा या ठिकाणी या बौद्ध विहाराच्या जागी आपण या ठिकाणी प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी बोधिवृक्ष लागवड केलेली आहे। ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला बोधिसत्व प्राप्त झालं होतं, हा बोधिवृक्ष दिवसातून 24 तास हा ऑक्सिजन देतो। ज्यावेळेस आम्ही 2017ला या संस्थेची सुरुवात केली आणि पर्यावरणावर काम करण्याचा आमचा मानस या ठिकाणी आम्ही निर्धार केला, निश्चित केला आणि तिथून आम्ही सुरुवात केली। विशेषतः मित्र सांगतो तुम्हाला, या ठिकाणी कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे ज्यावेळेस या लोकांना कळालं की त्यावेळेस ही जी भूमिका आहे, ही जी काही कन्सेप्ट आहे लोकांचा, झाडे लावा झाडे जगवाचा, झाडे लावा झाडे जगवाचा, हा कन्सेप्ट ज्यावेळेस या लोकांना समजला आणि 2022-23च्या नंतर सर्वच संस्था शासकीय यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे। विशेषतः सांगतो तुम्हाला मी की ज्यावेळेस ह्या ठिकाणी मी पहिली वेळेस आलो होतो या विहाराच्या प्रांगणामध्ये, त्यावेळेस पूर्ण भकास होतं।